झेंडा दिसतो सर तिथं ते कंपाऊंड आहे ना फॉरेस्टचा. हो हो हो. त्याचा जो रस्ता आहे त्याच्या सेंटरला आपण सेंटर ठेवला समोरचा लाल झेंडा. हा तो लाल झेंडा. त्याच्यावरून असंच घ्या. पुढं त्या सरळ सरळ जाऊन डोंगराच्या पलीकडून 2 पॉईंट मार्क केले आहेत सेंटरचे. आता ह्याला आपलं किती जरी हे झालं तर नाही ना. नाही काय नाही असं इथून आपण बाहेर पडतो. आता ह्या पॉईंटला आपण ह्या जागेला आहे, त्या जागेवर आहे आपण, त्या जागेवर आहे आता आपण ह्या स्पॉटवर. इथून आपण लेफ्ट साईडला सरकतो. हा आमचा जुना रस्ता असा बाहेरून व्यवस्थित बाहेर इथं जो किंग येतो ना त्याच्या समोर घेतला. पाणी संपलं ना, पाणी संपलं की माग 200-300 मीटर ते जाते ना ते जिल्हा हा लँड प्लॅन आहे म्हणजे हा गट नंबर 2 मधून जातो. दोन्हीच्या मधला अंतर किती असेल? ह्या जुना रस्ता आणि नवीन रस्ता जवळ 300-350 मीटर जायचं. पुढं जाईल तसं जवळ होईल. हा अंतर 300-350 मीटर आहे. आपण काय केलं, फॉरेस्ट सोडलं साहेब. आपण फॉरेस्ट लँड सोडली. फॉरेस्टच्या नाही तर तुमच्या ह्याच्यात घेतलं ना मॅडम ते, तुम्हाला माहिती आहे का विषय? इकडे घेतले फक्त सुरुवातीला जॉईन होताना सर फॉरेस्ट लँड आता ह्यांच्या ह्याच्यात किती जाते आपलं? जवळपास 300 ते 400 मीटर जायचं. त्यांची जागा जी आहे ना, आता आपण जी जागेला जागा द्यायला लागलो ना, जागा आपण ह्याला द्यायला वन खात्याला द्यायला. आता ती जागा किती होती आपली द्यायची? तुमची जागा भरपूर शिल्लक आहे आपल्या ह्याच्यात. प्रत्यक्ष तुमच्या ह्याच्यामध्ये साहेब जातीची जागा किती? फॉरेस्टची जागा किती? गाडी आहे सर ते 2 मिनिटं असू दे, परत सांगा मला. विषय कसा आहे, तलावासाठी जी फॉरेस्ट जमीन लागते त्याला क्षेत्रात दुप्पट क्षेत्र द्यायचे आणि रोडसाठी जी लागते त्याला क्षेत्र द्यायचं नाही. रोडचा काय संबंध नाही. त्यांची ती फॉरेस्टची जमीन आहे. फॉरेस्टची जेवढी जमीन आहे ती त्यांच्या जमीनला जमीन आहे ते 2-3 ठिकाणी. तो विषय मिटलाय. दादा हा जो विषय होता तुम्हाला मी सांगतो पहिल्यापासून की असं त्याला ऍक्विजिशन करायचं म्हणलं तर हे यांचा प्रोजेक्ट रद्द होत होता. म्हणजे जलसंधारण खातं त्याला भूसंपादनला एवढी मोठी तरतूद करत नव्हतं. किती कोटीची होती ती? यांचा जेवढा खर्च आहे 250 कोटी. ती नाही रे बाबा, एवढी फक्त ही फक्त आपली 12 कोटी. नाही जास्त असेल ना. जास्त 140. आता एवढीच किती, एवढ्या पार्टीची किती होती? 140 कोटी. 140 कोटी. एवढी 2-3 ब्रिज आहेत मध्ये. आणि आपल्या शेतकऱ्याच्या पण जमीन येते. शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या पण जमीन येते आणि वन खात्याच्या फक्त आपण जमिनीला जमीन देतो. शेतकऱ्यांचा पण जमिनीला देतो जमीन आपण आणि त्यांचं ते प्लांट्स वगैरे ते लावतो आपण. इथले जे एवढे किती खर्च होते ह्याच्यावर सगळा? फॉरेस्टला साधारण 20 लाख रुपये हेक्टर जातो. नाही ती फॉरेस्टला जमिनीला जमीन देणार आहे. साधारण आमचं 16-17 करोड पर किलोमीटर येते कॉस्ट. आणि हे आता ही किती कॉस्ट हे होईल सर साधारण 140 लँड ॲक्विजिशन वगैरे म्हणजे रोडच्या लोकांच्या पैसे साहेब देणे, लँड ॲक्विजिशन पैसे प्लस आमचा लँड ॲक्विजिशन आणि कन्स्ट्रक्शन ब्रिजेस स्ट्रक्चर्स त्याचे किती होते? आम्ही त्यावेळी 140 काढलं होतं. 100 ते 120 तर होते सर. 120 आणि तिथं उंच भागावरून जेव्हा खाली उतरू तिथं थोडंसं आम्हाला फिलिंग आहे किंवा मग जाऊ ना शेवटचा स्पॉट दाखवा. इकडचे आतली पॉईंट आहे शूटिंग मारते. आतली काय गरज नाही. काय करायचं फॉरेस्ट बोलून जायचं. आपला शेवटचा आहे तिथून सुरुवात होणार. तिथून बाहेर काढणार. तिथून बाहेर घेऊन तिथं जंक्शन डेव्हलप करायचं थोडंसं. ज्या ठिकाणी जॉईन होणार ना तिथे एक स्पॉट जंक्शनची डेव्हलपमेंट आहे नंतर बंडच येणार. सेक्टर आहे हा 22 या ठिकाणी जॉईन करतो. हा सर ते चढाला रोडच्या एजला येईल आपला सेक्टर. थोडं स्मूथ करतो हा कर थोडा. तो वेडा वाकडा आहे ना तो थोडा. आपलं जे शिरसागर साहेब पाण्याचं जी शेवटचं जीव होईल हे देईल. आपली टपरी आहे ना, आपली हाईट किती? 0 झिरो काय वाढवण्यासारखी आहे का?
नाही तेवढं पाणी जास्त असेल हे नाही बघा. आणखी जर उंची वाढवली पुढे मागे गेलं तर काय फरक पडेल? आता परत त्यांचं सगळं चेंज करावं लागलं. काहीच नाही. परत आम्हाला अजून वर सरकावं लागेल. नाही मला काय म्हणायचं थोडंफार सर आता तर करायला लागलोय. तुम्ही तसं द्या ना मग तसं ऐका ना सर मला काय म्हणायचं जर आणखीन किती वाढवून क्षमता किती वाढू शकतो? थोडं वाढवलं की भूसंपादन वाढतं आणि परत मोजणी आलं परत बरं 4.5 जाऊ दे परत आणखी आधीच तरी 100 आहे. रोड लेवल उचलतो आम्ही थोडी इथे. थोडी रोड लेवल उचलतो आणि वॉल देऊन ठेवतो ती. रोडची लेवल तरी उचला किमान जरा आणि तेवढं पाण्याचं आलंय आपण तो प्रोटेक्शन थोडंसं RCC वॉल देऊ. त्याला पाणी जरी आलं तरी तुम्ही दोघं जरी एका ठिकाणी- काही इश्यू नाही. आणि 1-2 मीटर उचलायचं म्हणजे आम्हाला काही 1-2 मीटर उचलायला काही issue नाही का ना तुमचं जे आता ही जाणार आहे तुमचं काम चालू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला मुरुम लागणार आहे ना हा? तर मुरुम काय करा इथलेच घ्या जे साठवण तलाव आहे उदाहरणार्थ इथला पांढरी विसा इकडे ममदापूर बोरमाळा तुम्हाला मी तहसीलदाराकडनं परवानगी देतो त्याला रॉयल्टी नाही काही नाही कुणाला 10 पैसे द्यायची गरज नाही काही नाही तुमचं तुम्ही ती उचला तुम्ही फक्त तळी आमची खोल करून द्या तुमचे जे कोण कॉन्ट्रॅक्टरचे काम करणार आहेत ना त्यांना सांगा तुम्ही इकडे तिकडे उचकी करून रॉयल्टी किंवा दंड भरण्यापेक्षा डायरेक्ट तळ्यातलं तुम्ही उपसा तळी तर मोठी होते आम्ही यादी देतो नाही आता सूरज चेन्नई त्याला सुद्धा आपण यादी देऊ. सूरज चेन्नईला पण यादी देऊ आणि हा जो आपला गोव्याचा जाणार आहे त्याचं पण होईल त्यावेळेस शक्तीपीठाचं सूरज चेन्नईचं आता आले भूसंपादन संपत त्याला पण आपलं तळी तर खोल होते ना सगळं. हो 100% आता हे सगळा विषय संपला आता तुमचं कधीपर्यंत जाणार मग आता आम्ही तयारी हे फायनल करून आम्ही देणार आहे ते कॉन्सन्ट्रेटचा 2 निर्णय ती बघतो की तुम्ही काय करा दोन्ही पर्याय ठेवा. हो दोन्ही तुम्ही तो विषय तुमचा नाही हो हो आम्हाला दोन्ही पण मान्य आहे मग साहेब जर असं म्हणले गडकरी साहेब असं तर असं आमची त्याच्यात त्याला हरकत नाही आमची आम्हाला शेवटी त्यांनी निर्णय घ्यायला आता का तर स्वतःहून मानलेत मी कॉन्क्रीटचा देव आणि जर आता ते जर किमतीत काय प्रॉब्लेम होत असेल लई लांबत असेल आपला डांबरी केला तरी काय आमच्या हरकत आम्हाला काय रस्ता मोठा होण्याची मुक्ती चल परत पुढच्या ह्याच्या टप्प्यात आणि मिनिस्ट्रीकडून थोडं येत आहे की डांबरीच करा म्हणून अजून एक कॉन्सन्ट्रेट आम्हाला दोन्ही पण गडकरी साहेबाचा दोन्ही पण आम्हाला मान्य आहे आमचा ते करा लागलेच हीच मोठे पण आहे आम्हाला सगळं आमच्या सगळ्यात अडकले घोंगड ही मोठं किती दिवस झाले आता? 4.5-5 हेक्टरच्या दरम्यान येते लँड फॉरेस्ट येऊ दे ना तुम्ही आता तुम्हाला ह्या विषय माहिती आहे का तुम्ही सगळं माहिती घ्या सगळं विषय झालेला आपला बैठका झाल्या मंत्री महोदयाकडे पण बैठक झालेली सगळा विषय क्लिअर झालेला काय अडचण नाही काय यांना पण एक वन अधिकारी आहेत त्यांना पण सगळी माहिती द्या त्यांच्याकडे गरे मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडनं सगळं तुम्हाला काय लागेल किंवा तुम्ही पण सांगा तुमचं काय ते यांच्याकडनं रिपोर्ट काय आणि इथून सरळ सर ह्या 2 मधून जाते सरळ तिकडे निंबावर जाते थोडी शेताच्या कॉर्नरला येते 2 मधल्या थोडा हा त्यांच्या बाहेरच आहे सगळं बऱ्यापैकी म्हणजे काही इश्यू नाही आहे तसं बाकी नाही का अडचण मुळातच हा चिंचोली डेंबरेवाडी साठवण तलाव जो आहे या साठवण तलावाच्या बाबतीमध्ये एवढा मोठा इतिहास आहे याला की आपण याची कल्पना पण करू शकत नाही कारण हा साठवण तलाव होणं म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला PhD मिळण्यासारखा हा विषय असेल असं माझं काम करणाऱ्यांचं मत आहे कारण आतापर्यंत जवळपास आपण तालुक्यामध्ये 37 साठवण तलाव मंजूर करून घेतले पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर किंवा नवीन साठवण तलाव त्यापैकी माननीय राम शिंदे साहेब जलसंधारण मंत्री होते आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळेस चिंचोलीतील सर्व ग्रामस्थांनी शेतकरी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला होता त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे मी रात्री 12 ते 12:10च्या दरम्यान गावामध्ये कट्ट्यावरती सगळे शेतकरी थांबलेले होते आणि त्या ठिकाणी फडणवीस साहेबांकडनं शब्द घेतलेला होता की या साठवण तलावाला मान्यता द्या कारण माझ्या अगोदरच्या बऱ्याच जणांनी या ठिकाणी फसवणूक केली होती आणि त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी 12:10 समस्त गावकऱ्यांना शब्द दिला होता की मी साठवण तलावाला मान्यता देतो त्या पद्धतीनं
संगमनेर, मालेगाव, सुरडी, रौळगाव आणि चिंचोली डेमरेवाडी अशा 5 साठवण तलावाला आपण मंजुरी घेतली. त्यापैकी सुरडीचा पूर्ण झालेला आहे, मालेगावचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे, रौळगावचा पण थोड्या अडचणीमुळं थांबलेला आहे, संगमनेरचा जवळपास पूर्ण झालेला आहे, त्यामध्ये पाणी पण साठलेलं आहे. परंतु दुर्दैवानं हा चिंचोली डेमरेवाडी साठवण तलाव एवढे याला अडचणी आहेत. एक तर रेल्वे, दुसरा मुद्दा वन खातं आणि तिसरा मुद्दा नॅशनल हायवे. तर आता रेल्वेचा विषय मिटला, वन खात्याचा पण आपण जी वन खात्याची जमीन साठवण तलावामध्ये काही बाधित होते त्याकरता आपण जलसंधारण खात्याची जमीन तरतूद आहे तशी ती जमीन आपण वन खात्याला देतोय. आपण आळजापूरला वगैरे त्या भागामध्ये 1-3-4 गौडगाव वगैरे भागामध्ये जमीन आहेत शिल्लक, त्या जमिनी आपण त्यांना ट्रान्सफर करतो. त्यामुळे तो विषय माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे 2-3 वेळेस बैठका आणि माननीय मंत्री महोदय मुनगंटीवार साहेबांकडे यांची बैठक मंत्रालयात घेऊन तो विषय निकाली काढला होता. राहिला होता विषय हा नॅशनल हायवेचा, कारण रोड सगळा पूर्ण बदलतोय. कारण हा रस्ता जात असताना या रस्त्यावरती पण पाणी साचणार आहे, त्यामुळं साठवण तलावाला अडचण होती. परंतु सुदैवानं माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संभाजी पाटील निलंगेकर, आम्ही सगळे आमदार सगळ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी जो 10 मीटरचा रस्ता मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये आता 4 लेन रस्त्याला मान्यता गडकरी साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळं DPR बनवण्याचं काम चालू आहे युद्ध पातळीवरती. त्याचे कन्सल्टंट वगैरे सगळे या ठिकाणी अधिकारी उपस्थित आहेत आणि जो रस्ता साठवण तलावामध्ये जात होता त्याला डायव्हर्शन करून असा वर्ण वन विभागाच्या जमिनीतून आणि खाजगी शेतकरी बांधवांच्या जमिनीतून हा रस्ता आपण जवळपास साधारण 350 मीटरनं आपण सरकवतोय. माझ्या माहितीप्रमाणे 120 ते 140 कोटीचा खर्च याला येणार आहे. कारण पूर्वी जर आपण हा रस्ता भूसंपादन करून रस्ता जर फक्त बदलायचा म्हणलं असतं तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 31 ते 35 कोटी रुपये भूसंपादनाला जात होते आणि तो प्रोजेक्ट काय फिजिबल होत नव्हता. त्यामुळं साठवण तलावाचं काम रद्द होत होतं. त्यामुळं सुदैवानं गडकरी साहेबांच्या खऱ्या प्रयत्नातनं त्या ठिकाणी त्यांनी जी मदत केली, फडणवीस साहेबांनी काय त्यांना विनंती केली आमच्या सगळ्या आमदारांच्या विनंतीवरनं 4 लेनच्या, आणि माझी खास करून विनंती की साठवण तलाव हवा. त्यामुळं हा रस्ता जो आपण वरच्या बाजूने घेतो उत्तर बाजूनं, त्यामुळं ह्या साठवण तलावाचा मार्ग आता सुकर झालेला आहे. DPR मध्ये रस्त्याचं आपण डायव्हर्शन करतोय पलीकडल्या बाजूनं 350 मीटरवरनं काही ठिकाणी आणि काही ठिकाणी कमी असेल लांबी, कुठं 50 मीटर असेल, कुठं 100 असेल, कोणतं 200, कुठं 350 अशी सगळी या ठिकाणी लांबी त्या रस्त्याची असं आपण सरकवतोय. आणि त्यामुळं त्या ठिकाणी रस्त्याचं काम उत्तर बाजूनं होईल आणि साठवण तलावाची साईट जागेवरच राहणार आहे. साठवण तलावाचं पण वर्क ऑर्डर दिलेली आहे, त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. थोड्याफार 1-2 किरकोळ विषय आता राहिलेले आहेत, ते विषय आपण दूर करून लवकरात लवकर DPR या ठिकाणी मंजूर झाला, रस्ता मंजूर झाला की आपल्याला साठवण तलाव सुरू करायला कुठली अडचण येणार नाही. जे काय या पंचक्रोशीतील सगळ्या शेतकरी बांधवांची मागणी होती, काही झालं तरी आम्हाला साठवण तलाव होणं अपेक्षित आहे. हा साठवण तलाव लवकरात लवकर व्हावा ही माझी भगवंत चरणी, रामलिंगाच्या चरणी, निळकंठेश्वराच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. पर्क्युलेशन आणि असं प्रत्यक्ष न अप्रत्यक्ष जवळपास 3000 एकरच्या दरम्यान क्षेत्र ओलिताखाली यायला काही हरकत नाही असं माझा एक ढोबळ अंदाज आहे. आता टेक्निकली अंदाज जे असतात की त्यांचं हेक्टरवरती असतं. एखादा आता साठवण तलाव गेला की हे 100 हेक्टर म्हणतात, 200 हेक्टर म्हणतात, परंतु तशी परिस्थिती नसते. त्याच्यापेक्षा जादाचं पण क्षेत्र ओलिताखाली येतं. आणि खास करून या ठिकाणी अलीकडचा जो तरुण शेतकरी आहे तो आता जुन्या पद्धतीनं पाणी देण्याची प्रथा थोडी कमी आलेली आहे, कारण पाण्याचं महत्त्व सगळ्याला कळलेलं आहे. त्यामुळे बहुतांश आता जे काही भाजीपाला असेल किंवा फळ लागवड असेल हे मॅक्झिमम आता ड्रीपवरतीच सगळं करतोय. त्याच्यामुळं जर ड्रीपवरती केलं तर पाटानं पाणी देणं आणि ड्रीपवरती ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. त्यामुळं फार मोठं क्षेत्र या ठिकाणी ओलिताखाली यायला काही अडचण असणार नाही. साधारण ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला अंदाजे किती कालावधी लागेल? आता हा DPR बनून हा सगळा रस्त्याची सगळी प्रक्रिया आहे सगळं मंत्रालयामध्ये जाईल नॅशनल हायवेच्या गडकरी साहेबांकडे, आणि आम्ही ह्याच्यामध्ये विनाविलंब कुठंच अडचण येणार नाही आणि 1 दिवस पण वाया जाणार नाही एवढा आमचा टोकाचा प्रयत्न यामध्ये असेल. जास्तीत जास्त एक 6 महिने वर्षाच्या कालावधीमध्ये ही प्रक्रिया व्हायला काय, कारण आता साठवण तलावाचं तर टेंडर झालेलं आहे, प्रशासकीय मान्यता झाली, निविदा आलेल्या आहेत, वर्क ऑर्डर दिलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टर तयार आहेत. कुठे कॉन्ट्रॅक्टर
अरे ही तयारच आहे, त्यांना पण घाई आहे भरपूर काम करायची. त्यामुळं फक्त आता हा रस्त्याचा विषय आहे, त्याच्यामुळं इकडला साठवण तलावाचा विषय काहीच नाही. त्याची वर्क ऑर्डर पण दिलेली आहे, सगळा विषय पूर्ण झालेला आहे. परंतु पाणी या ठिकाणी साचणार आहे, रस्त्यात पाण्याचा वाहतूक बंद होईल आणि नॅशनल हायवे आहे. त्याच्यामुळं रस्त्याचा विषय मिटला आणि मिटतोय आता, जवळपास सगळं पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. हे मिटलं की इकडे कामाला सुरुवात करायला काय अडचण असणार. बाबतीत इतका किचकट विषय होता. आधीच्या आमदारांकडे आम्ही 100 वेळेस गेलो आणि त्यांनी फक्त झालंय मंजूर नारळ. ज्यावेळेस आम्ही राजभाऊकडे गेलो त्यावेळेस या साठवण तलावाचं इतकं जबरदस्तपणे भाऊनी काम हाताळलं आणि आज आम्हाला तर स्वप्नातच वाटत होतं भाऊ ही रस्ता साठवण तलाव होईल असं वाटतच नव्हतं. कारण फॉरेस्ट, रेल्वे आणि रस्ता हे 3-4 विषय होते ह्याच्यामुळं हे साठवण तलाव होईल असं आम्हाला वाटत होतं. पण आता आमच्या आशा इतक्या पल्लवित झाल्यात भाऊमुळं की 100% साठवण तलाव आता होणार असं एक चित्र या गावामध्ये सगळ्या समोर यायला लागले. आणि जवळपास भाऊ म्हणल्याप्रमाणे 3-4 हजार हेक्टर जमीन 100% एकर होईल त्याखाली येणार आहे. आणि अतिशय साठवण तलावाची साईट चांगली आहे, सुंदर पर्यटन स्थळ चांगलं इथं होणार आहे, त्या दृष्टिकोनातून होणार आहे. फक्त आता एवढं व्हावं की ज्यावेळेस हे रोडचं काम चालू होणार आहे तुमचं त्यावेळेस ही जर बाजू आधी घेतली एक दिवस सुद्धा उशीर लागणार नाही, लवकरात लवकर आमचं काम रस्त्याचं मार्गी लागेल. एक दिवस सुद्धा उशीर लागणार. अतिशय या चिंचोलकरांनी बी याच्या अगोदर मतदानावर बहिष्कार घातला होता. त्यावेळेस भाऊनी ते फडणवीस साहेबाला बोलून घेऊन ती शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे आज कामाची पूर्तता होते. याबद्दल आमचं सर्व शेतकरी मंडळ भाऊच्या बद्दल इतकं खुश आहे की सांगायची बी काही नाही. किलोमीटर 14,700 पासून हा रस्ता लेफ्ट साईडला वळतोय आणि फॉरेस्ट जमिनीतून तो खालच्या बाजूनी वळतोय. हे अंतर साधारण किती आहे? हे 1.6 किलोमीटर आहे. 1.6. आणि साठवण तलावाचं क्षेत्र कोणतं आहे त्याचं? साठवण तलावाचं क्षेत्र हे खालच्या साईडला आहे, जे जुन्या रस्त्याला आहे. पाण्याखाली जाणार हो, पाण्याखाली. ते साठवण ते माहिती देत. हा रस्त्यातलं क्षेत्र आहे, रस्ता आणि त्याच्या पाण्याखाली जाणार आणि हे नवीन रस्ता होणार. त्याच्या खाली कुठपर्यंत येणार आणखी? नाही कुठपर्यंत येणार नाही. बघा सर कसं आहे, पाणी साठतंय कुठपर्यंत? ह्याच्यात येत नाही पाणी, साठाच ह्याच्यात येत नाही. पाणी ह्याच्यात आमचा रस्ता आहे, ते रस्त्याचं आहे का? हे फक्त हायवेच आहे बस. ओके.